नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं सपनाचं होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी सपना टीचर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण इयत्ता 8वी इतिहासचा चौथा धडा 1857चा स्वातंत्र्य लढा बघतोय. आता खरं तर इतिहासामध्ये, भारतीय इतिहासामध्ये 1857च्या स्वातंत्र्य लढ्याला खूप जास्ती महत्त्व आहे. कारण हा लढा काही साधासुद्धा नव्हता. हा लढा होता इंग्रज सत्तेविरुद्धचा लढा आणि याच्यासाठी सगळेजण एकत्र आले होते. तर या लढ्याची व्याप्ती, त्याच्यामागची भूमिका ही फार महत्त्वाची समजून घेण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर, ज्यांना आपण सगळेच खूप नमन करतो, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिलं. शक्य असेल तर ते पुस्तक नक्की वाचा. तर हा जो लढा होता, या लढ्याविषयीचं इतिवृत्तांत आपल्याला या पाठात बघायला मिळतोय. आपण थोडक्यात त्याचे मुद्दे बघायचे. तर या लढ्याच्या पूर्वी पण काही लढे, अनेक प्रकारचे लढे दिले गेले होते. पायकांचा उठाव होता. तर तो 1803मध्येच, 1817मध्ये पण इंग्रजांविरुद्ध पायकांनी सशस्त्र उठाव केला होता. आणि पाईक म्हणजे कोण? जे वेगवेगळ्या राजांचे खडे सैनिक होते त्यांना पाईक असे म्हणत. तर ह्या पायकांना जमिनी कसण्यास मोफत दिल्या होत्या आणि त्या कसून ते आपले उदरनिर्वाह करायचे. आणि त्या बदल्यात युद्धाचा प्रसंग आला तर त्यांना राजाच्या बाजूने लढायला उभं राहायचं अशी अट होती. तर हे असे या सैनिकांना पाईक असे म्हणत. पण 1803मध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेतले आणि इंग्रजांनी पाईकांच्या वंशपरंपरागत जमिनी काढून घेतल्या. त्यामुळे पाईक संतापले आणि मग पाईकांनी उठाव केला. तशाच प्रकारे आपण पुढे जाऊन बघतो तर आपल्याला इथे उमाजी नाईकांचं चित्र दिसतंय. 1763 ते 1857च्या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांचा, नंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले. आणि हे लढे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, दक्षिण भारतात सुद्धा झाले. तुमच्या लक्षात येत असेल की ही व्याप्ती फक्त एका बंगालपुरती नव्हती, तर ही व्याप्ती भारतभर पसरली होती. आता काय झालं होतं माहिती का, की यामध्ये उमाजी नाईकांची खूप मोठी भूमिका होती. त्यांनी युवकांना संघटित केलं, इंग्रजांविरुद्ध बंड केलं आणि जाहीरनामा काढून इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचं व इंग्रजी सत्ता झुगारून देण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. आता आपल्याकडे पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर इत्यादी भागात त्यांनी आपला दरार निर्माण केला. आणि 1832मध्ये कंपनी सरकारने उमाजी नाईकांना अटक केली आणि त्यांना पुणे इथे फाशी दिली. आपल्या विरुद्ध कुणी आवाज उठवला की त्याला फाशी द्यायची. म्हणजे आवाज बंद करण्याचं काम इंग्रज सरकार मोठ्या प्रमाणात करत होतं. भारतातील जे आदिवासी होते, वन्य जमाती सुद्धा इंग्रजी सत्तेविरुद्ध पेटून उठले होते. कारण त्यांचे जे जंगल संपत्ती ही पूर्णपणे आदिवासींची मांडली जाते. पण त्यांनी काय केलं, काही कायदे केले आणि आदिवासींच्या हक्कांवर त्यांनी गदा आणली. परिणाम काय झाला? बिहार, छोटा नागपूर परिसरात कोलाम, ओडिशातील गौंड, बिहारमध्ये संथाळ यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले. हे सगळ्या काय आहेत? आदिवासी जाती आहे. महाराष्ट्रातील भिल्ल, कोळी, रामोशी यांनी सुद्धा काय केलं? इंग्रजांविरुद्ध लढे दिले. कोल्हापूर परिसरात तर गडकऱ्यांनी, तर कोकणात फौंड सावंतांनी इंग्रजी सत्तेला आवाहन दिले. बघताय ना किती मोठ्या प्रमाणात आणि किती व्यापक पद्धतीने हा उठाव उठला होता. हा आपला त्यावेळेचा भारताचा नकाशा आहे. तेव्हा भारत पाकिस्तान एकत्र होते आणि हे जे पिवळं रंगामध्ये जे पूर्ण परिसर व्यापला आहे तो होता इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेश. आणि हे जे लाल डॉट्स आहेत ना, ते लढायची प्रमुख ठिकाणं होती. सगळी लाल डॉट लढायची प्रमुख ठिकाणं होती. आणि आता ही जी आडवी रेषा आहे ही भारताची वर्तमान बाह्य सीमा आहे. दिसते ना आपल्याला, ती वर्तमान बाह्य सीमा आहे. तर हा आहे भारताचा त्यावेळेसचा नकाशा. तर त्या काळी काय झालं होतं, हजरत महल यांनी सुद्धा विविध ठिकाणी उठावाचे नेतृत्व केले होते. दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी, पश्चिम बिहारमधील उठावाचे स्वरूप पण विशेष उग्र होते. आता बिमोड म्हणजे काय, की उठाव मोडून काढला. तर भारतीय इंग्रजांशी प्राणपणाने लढले. त्यामध्ये सैनिक, जमीनदार, राजे, सेनापती, जनता पण होती. हिंदी सैनिकांच्या नियोजित वेळेपूर्वीच उठाव सुरू झाला आणि सुरुवातीला हिंदी सैनिकांना यश मिळत गेले. परंतु इंग्रजी सत्तेची सैन्य संख्या व प्रशासकीय ताकद खूप जास्त मोठी होती. इंग्रजांनी उठावाचा बिमोड साम दाम दंडभेद. सामदाम दंडभेद काय म्हणजे बोलून, चालून, मारून, हाणून सगळ्या प्रकारच्या युक्त्या करून त्यांनी हा काय केला, बिमोड केला, मोडून काढला. इंग्रजांना सत्ता टिकवायची होती. मग या धक्क्यातून काय झालं, इंग्रजी सत्ता लवकर सावरली आणि त्यांनी पुढील 6 महिन्यात गेलेली ठिकाणं परत मिळवली.
राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंह, अहमदुल्ला हे धारार्थी पडले. बहादूर शाह यांना रंगून इथे कारावासात ठेवलं. बहादूर शाह म्हणजे कोण माहिती ना, शेवटचा मुघल शाह, मुघल बादशाला बहादूर शाह नाव आहे त्याचं. नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. तर तात्या टोपे 10 महिने इंग्रजांशी लढत राहिले, पण फितुरीमुळे ते सापडले, त्यांना फासावर जावे लागले. अशा रीतीने 1858च्या अखेरीपर्यंत इंग्रजांनी हा लढा कठोरपणे मोडून काढला, बिमोड केला. आता हा आहे बहादूर शाह. जरी लढाईची सुरुवात हिंदी सैनिकांच्या असंतोषातनं झालेली असते, कारण असंतोष फार पूर्वीपासून होता, पण त्याचं कारण होतं ना. तर सुरुवात कुठून झाली होती? सैनिकांपासून झाली होती. पण आदिवासी इंग्रजांच्या विरोधात एकत्र आले आणि अन्यायकारक राजवटीचा पाडाव करण्यासाठी सर्व भारतीयांनी हा संग्राम केला. विशेष म्हणजे याच्यामध्ये हिंदू, मुसलमान, वेगळ्या जाती जमातीचे लोक मोठ्या संख्येने ताकदीने उभे राहिले. इंग्रजांचे भारतातून उच्चाटन करणे हे सर्वांचे समान ध्येय होते आणि त्या पाठीमागे स्वातंत्र्याची प्रेरणा होती. म्हणून या लढ्याला व्यापक राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. आता लढा अयशस्वी का झाला? तर लढाचा प्रसार भारतभर नाही झाला. दुसरं म्हणजे लढ्याचा प्रसार भारतभर नाही झाला, सर्वसामान्य नेत्याचा अभाव झाला, राजे राजवाड्यांचा पाठिंब्याचा अभाव झाला, लष्करी डावपेचांचा अभाव झाला आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये इंग्रजांना अनुकूल अशा परिस्थिती आल्या. कारण इंग्रजांचे रशियाशी सुरू असलेले क्रिमियन युद्ध नुकतंच संपलं होतं. यामध्ये इंग्रजांचा विजय झाला होता आणि जगातील अनेक देशांनी त्यांचा व्यापार होता. इंग्रजांशी आरमार ताकद मोठी होती, या उलट उठावकरांची परिस्थिती कशी वेगळी होती. सो या सगळ्या कारणांमुळे इथे आपला उठाव जो होता तो बिमोड करण्यात आला होता. आता स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम काय काय झाले बघा. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली, कारण त्यावेळेस काय झालं होतं, ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली होती ना. याआधी आपण पाहिलं की त्या ईस्ट इंडिया कंपनीमुळेच भारतामध्ये इंग्रजांची राजवट सुरू झाली होती. म्हणजे लढा झाल्यामुळं एकूणच कंपनीच्या सत्तेच्या भारतीयांच्या असंतोषात भर पडली आणि मग 1857च्या लढ्याचं आव्हान उभं राहिलं आणि याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली, कारण इंग्लंडची राणी प्रमुख होती या सगळ्याच्या मागे. 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली आणि गव्हर्नर जनरल हे पदच काढून टाकलं. लॉर्ड कनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल होता. बऱ्याचदा स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला जातो की शेवटचा बादशाह कोण? तर बहादूर शाह जफर. आणि शेवटचा गव्हर्नर जनरल कोण? तर तो होता लॉर्ड कॅनिंग. तर अशा प्रकारे शेवटचा व्हॉइसरॉय होता आणि भारताविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. पुढे राणीने एक जाहीरनामा तयार केला, कारण राणीच सगळं करायची. तर राणी व्हिक्टोरिया हिनं भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला की सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत, वंश, धर्म, जात, जन्मस्थान यावरून प्रजाजनात भेद करणार नाही, शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्तेवर दिल्या जातील, धार्मिक बाबतीत कसलाही हस्तक्षेप करणार नाही, संस्थानिकांशी केलेले करार पाळले जातील, कोणत्याही कारणासाठी खालसा केले जाणार नाहीत, अशी ग्वाही जाहीरनाम्यात त्यांनी केली. कारण त्यांना कळलं ना की खालसा केल्यामुळे लोक असंतोष झालेले आहे, असंतोष निर्माण झाल्यामुळे हा उठाव उठला आहे. भारतीय लष्कराची पण पुनर्रचना करण्यात आली, इंग्रजी सैन्याचे प्रमाण वाढवण्यात आलं आणि महत्त्वाच्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. तोफखाना पूर्णपणे इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला. लष्करी तुकड्यांची जातवर विभागणी करण्यात आली. भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधात उठाव करणार नाहीत अशी त्यांनी काळजी घेतली. आणि धोरणात्मक बदल म्हणजे भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले. त्याचबरोबर भारतीय समाज सामाजिक दृष्टीनं एकसंध होणार नाही अशी काळजी त्यांनी घ्यायला सुरुवात केली. भारतीयांमध्ये जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणावरून नेहमी संघर्ष कसा निर्माण होईल, एकमेकांविषयी भारतीयांची मने कलुषित कशी होतील, हेच धोरण त्यांनी राबवायला सुरुवात केली. फोडा आणि जोडा, फोडा आणि राज्य करा हेच त्यांचं नीती बनली. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामुळे इंग्रजी राज्यसत्तेला संघटित विरोध केला पाहिजे असे भारतीयांना वाटू लागले आणि मग 1857च्या स्वातंत्र्य लढा हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्रोत बनला. येते का लक्षात किती महत्त्वाचा धडा आहे हा? आणखीन जरा व्यवस्थित सविस्तरपणे वाचा, समजून घ्या आणि काही कळालं नसेल तर मला कमेंट करून विचारा, चालेल? मग भेटूयात आपण याच्या प्रश्न उत्तरांच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान राहा, काळजी घ्या आणि छान अभ्यास करा. बाय बाय.